नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. तुम्ही पाहत आहात बातम्या 24 तास. आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जे महिलांना ई-केवायसी करावी लागते त्या ई-केवायसी साठी आता मुदतवाढ मिळालेली आहे. मोठा दिलासा दिलाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्वच महिलांसाठी आनंददायक बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू केलेली ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासा आणि आत्मविश्वासाची नवी शिदोरी ठरली आहे. घरातील रोजच्या खर्चासाठी, औषधांसाठी, मुलांच्या फी किंवा छोट्या मोठ्या गरजांसाठी या योजनेतून मिळणारे महिन्याचे रुपये 1500 हे महिलांसाठी खूप मोठा आधार बनले आहे. पण योजनेला मोठा प्रतिसाद मिळाल्यासोबतच काही ठिकाणी यामध्ये बोगस लाभार्थ्यांची नावेही लावली गेली आणि काहींना चुकीने किंवा हेतुपुरस्सर या योजनेअंतर्गत लाभ घेतलाय. आता हे लक्षात आल्यानंतर सरकारने संपूर्ण योजना पारदर्शक करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली आहे. मात्र इथूनच महिलांसाठी अनेक अडचणी सुरू झाल्या. 2,40,00,000 महिला लाभार्थी ई-केवायसी सुरू झाल्यापासून अनेक महिलांना ओटी मिळवण्यात त्रुटी, आधार लिंक नसणे, सर्व्हर डाऊन होणे अशा तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा महिला ई-केवायसी करण्यासाठी तासनतास सायबर कॅफेमध्ये थांबत राहिल्या, ऑनलाईन केंद्रावरती थांबत राहिल्या. या सर्व अडथळ्यामुळे आजवर केवळ 80 लाख महिलांना ई-केवायसी पूर्ण करता आली आहे. म्हणजेच अजूनही मोठ्या संख्येने महिला ई-केवायसी